शरद पवार यांच्या साथीने वसंतदादा पाटील यांचं सरकार अस्थिर करणारे माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली। जयसिंह सोळंके यांनी जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उडी घेतली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आहे। माजलगाव मतदारसंघातील तेलगाव जिल्हा परिषद गटातून माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचे पुतणे आणि सुंदरराव सोळंके साखर कारखान्याचे चेअरमन धैर्यशील सोळंके यांचे पुत्र जयसिंह सोळंके हे मैदानात उतरले। आजोबा माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके, काका माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आपण राजकारणात उतरल्याचं त्यांनी सांगितले। तसंच लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करणार असल्याचंही जयसिंह सोळंके यांनी स्पष्ट केले। आणि जयसिंह सोळंके यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांनी। महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांची तिसरी पिढी आता राजकारणात सक्रिय होते। जयसिंह सोळंके हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमके त्यांचे काय संकल्प आहेत, कुठले मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जातात, काय सांगा। सध्याची परिस्थिती बघता खऱ्या अर्थाने 2-2.5 वर्षापूर्वी जे नवीन शासन महाराष्ट्रात आलं त्यांची निष्क्रियता बघता खास करून आम्ही यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नवीन आणि युवा कार्यकर्ते जवळपास बहुतेक ठिकाणी त्या ठिकाणी दिलेत आणि आता निष्क्रिय आमदारांनी जे कामं मागे टाकलेत, जे गावं मागे आलेले आहेत आता विकासापासून, तिथे पुन्हा एकदा सुरुवात करणं, ग्राउंड लेवलपासून सुरुवात करण्याची वेळ आल्यामुळे आम्ही हेच मुद्दे धरून आता लोकांपर्यंत जातोय। आपल्याला राजकीय वारसा खूप मोठा आहे। आपले आजोबा राजकारणात होते, काका आपले मंत्री राहिले आहेत, वडील सुद्धा राजकारणात आहेत, त्याचा काही फायदा होतो? खऱ्या अर्थाने आता आमचे आमदारच इतके निष्क्रिय आहेत की आमच्या आजोबांनी केलेलं काम असेल, आमच्या काकांनी केलेलं काम असेल, त्याचा निश्चितपणाने आज लोक नाव घेत आहेत की बाबा या लोकांनी जी कामं केलेत तशा पद्धतीने खऱ्या अर्थाने नवीन सरकारला निवडून देऊन त्याच्यापेक्षा चांगले कामं होतील अशी अपेक्षा कुठेतरी लोकांना होती। पण आज त्यांचं कुठेतरी निराशा त्यांच्या हाती लागते। तर निश्चितपणाने एक परिवारामध्ये जो लोकांप्रती काम करण्याची भावना आमची जी राहिलेली आहे, निश्चितपणाने लोक आता त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।